जय शिवराय मित्रांनो. राज्यातील संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत तसेच श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजनेच्या योजनेअंतर्गत पात्र असलेल्या लाभार्थ्यांना आता महिना 2,500 रुपयाचं मानधन मिळणार आहे. नेमकं काय विषय आहे हा पाहूयात. या संदर्भातील एक महत्त्वपूर्ण अपडेट. मी विनोद, आपल्या ॲग्रीटेक विनोद या यूट्यूब चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत. आपण जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण याविषयी असे नवीन अपडेट आपण आपल्या चॅनलवरती देत असतो. हे अपडेट आपल्यापर्यंत नक्की पोहोचेल. तर राज्यातील दिव्यांग बांधवांना दिले जाणारे मानधन यामध्ये वाढ करण्यात यावी, यासाठी सन्मान्य बच्चूभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनात एक आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनाच्या माध्यमातून या दिव्यांग बांधवांचं मानधन हे वाढवण्यात यावं, यासाठी शासनाला माहिती दिलेली होती. याच शासनाच्या माध्यमातून हे मानधन वाढवण्यासंदर्भात शासनाने आश्वासन दिलेलं होतं. याच पार्श्वभूमीवर दिनांक 3 सप्टेंबर 2025 रोजी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये झालेल्या निर्णयामुळे आता दिव्यांग बांधवांना मासिक 2,500 रुपयांचं मानधन मिळणार आहे. या 2,500 रुपये मानधन देण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाची काल बैठक पार पडली. या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आलेली असून या दोन्ही योजनेत पात्र असलेल्या लाभार्थ्यांना आता मासिक 2,500 रुपयांचं मानधन मिळणार आहे. यासाठी ऑक्टोबर 2025 पासून हे मानधन वाढ करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे. यासाठी तब्बल 700-750 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद पण केली जाणार आहे. यासाठी देखील राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली आहे. लवकरच याबाबतीत GR काढण्यात येईल व या GR मध्ये जे काही नवीन बदल करण्यात आलेले आहेत त्याबद्दल सविस्तर माहिती या GR मध्ये दिली जाईल. त्यामुळे राज्यातील श्रावणबाळ निवृत्ती वेतन किंवा संजय गांधी निराधार योजनेत पात्र असलेल्या लाभार्थ्यांना आता 2,500 रुपयांचं मानधन मिळणार आहे. संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत 4 लाखच्या पुढे लाभार्थी पात्र आहेत, तर श्रावणबाळ निवृत्ती वेतन या योजनेअंतर्गत 25,000च्या पुढे लाभार्थी आहेत. या दोन्ही लाभार्थ्यांना आता 2,500 रुपयांचं मानधन हे ऑक्टोबरच्या महिन्यापासून हे भेटणार आहे. त्यामुळे दिव्यांग बांधवांच्या ज्या आंदोलनाला बच्चूभाऊ कडू यांनी आंदोलन केलं होतं त्या आंदोलनाला अखेर यश आलेलं आहे. यासाठी राज्य शासनाने ही काल मंत्रिमंडळाला या बैठकीमध्ये यासाठी मंजुरी दिलेली आहे. त्यामुळे दिव्यांग बांधवांसाठी एक अत्यंत खुशखबर आहे. त्यामुळे या पुढील ऑक्टोबर महिन्यापासून हे मानधन 2,500 रुपयांचं मानधन हे दिव्यांग बांधवांना भेटणार आहे. त्यामुळे अशा नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की भेट द्या. धन्यवाद. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये.